मराठी नववर्ष सुरू झालंय आणि यंदा 9 राशींना खूप छान सुरुवात होणार आहे. लक्ष्मीचं वरदान मिळणार आहे. पद, पैसा, प्रतिष्ठा आणि भरभराट होणार असल्याचं ज्योतिषशास्त्रानुसार सांगितलं जात आहे. पण यंदा हे मराठी वर्ष 13 महिन्यांचं असणार आहे. यंदा श्री शालिवाहन शके 1948 प्रारंभ होत आहे. यंदा पराभव नावाचे संवत्सर सुरू होणार आहे. तर मालव्य राजयोग, शुक्रादित्य राजयोग असे काही शुभयोग सुद्धा जोडून येत आहेत. कुंभ राशीत त्रिग्रही तर मीन राशीत चतुर्ग्रही योग जोडून आलेला असल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय नवपंचम योगही आहे. तसेच यंदाच्या वर्षी ज्येष्ठ अधिक मास आहे. त्यामुळे अनेक अर्थानं मराठी नववर्ष विशेष ठरणार असल्याचं सांगितलं जात आहे. चैत्र पाडवा या दिवशी शुक्लयोग, ब्रह्मयोग आणि सर्वार्थ सिद्धी योग असे योगही जोडून आलेले होते. त्या निमित्तानं मराठी नववर्षाची सुरुवात तुमच्यासाठी कशी असेल, तुमची रास कोणती आहे आणि कोणत्या राशींना कसा प्रभाव यावर्षी राहू शकेल, चला जाणून घेऊया. सर्वात पहिली मेष रास. मेष राशीच्या लोकांच्या जीवनात कार्यक्षेत्रात अनपेक्षित बदल होऊ शकतील. कामाच्या ठिकाणी ताण राहील. लोकांच्या भरवशावर विसंबून अजिबात राहू नका असा सल्ला दिला जातोय. घरगुती जबाबदाऱ्यांचा मेळ बसवण्यासाठी वेळ द्यावा लागेल. व्यवहारात स्पष्टपणा पाळणं आवश्यक आहे. लोक गोड बोलले तरी त्यांचे अंतस्थ हेतू काय आहेत हे ओळखायला हवे. उत्तरार्धात प्रवासात सतर्क राहावे. ऐनवेळी नियोजित कार्यक्रम बदल होऊ शकतात याची काळजी घ्यावी. त्यानंतर वृषभ रास. वृषभ राशीच्या लोकांची नववर्षाची सुरुवात अधिक उत्साहात सुरू होईल. एखाद्या समारंभात सहभागी व्हावं लागेल. प्रवास करावा लागेल. समाजात मान वाढेल. कार्यक्षेत्रात कामाचा ताण वाढेल. सरकारी वर्गाशी गोडीत बोलून कामं काढून घ्यावी. काहींना अनपेक्षित बदलीला सामोरं जावं लागेल. चांगले अनुभव येतील. महत्वाची कामं हातावेगळी कराल. आर्थिक लाभाचे प्रमाणही चांगले राहील. प्रवासात सतर्क राहावं. कायद्याची बंधनं पाळण्यात हतगय करू नये असा सल्ला दिला जातोय. त्यानंतर मिथुन रास. सामान्य ग्रहमान राहणार आहे. अनुकूलता राहील. शिवाय दगदग न करता थोडा आराम करावा असा सल्ला दिला जातोय. मिथुन राशीच्या व्यक्ती एखाद्या सार्वजनिक कार्यात सहभागी होऊ शकतात. काही लोक विरोधात कारवाया करतील. त्यापासून सावधान राहावं. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं. मोहापासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी मिथुन राशींनी प्रयत्न करावे. मिथुन राशीसाठी यावर्षी अडचणी दूर होऊ शकतात. अडलेले एखादे महत्त्वाचे कामही मार्गी लागू शकतात. आर्थिक आवक यावर्षी चांगली राहील. त्याचबरोबर भेटवस्तू सुद्धा मिळतील. भेटीगाठी फलद्रूप होतील. त्यानंतर कर्क रास. कर्क राशीच्या लोकांना यावर्षी यश मिळेल. साधक बाधक अनुभव येतील. भागीदारी व्यवसायात जपून राहावं असा सल्ला दिला जातोय. शिवाय जीवनसाथीशी गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्यावी. वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवावं. तब्येतीची काळजी घ्यावी. फार दगदग होईल अशी कामं करू नये. लोकांना न विचारता सल्ला देऊ नये. परिस्थिती आटोक्यात येईल. मौज मज्जा करण्यासाठी वेळ मिळेल. प्रवास घडतील. सामाजिक मानसन्मान मिळेल. नोकरीत कामाचे स्वरूपही बदलेल. त्यानंतर सिंह रास. सिंह राशीसाठी नोकरीत अनपेक्षित बदल होऊ शकतात. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये असा सल्ला दिला जातोय. मात्र योजना लोकांना सांगत बसू नये. जीवनसाथीशी गैरसमज होऊ शकतात याचीही काळजी घ्यावी. प्रेमात असणाऱ्यांनी सावधपणे वागण्याची गरज आहे. व्यवसायात दगदग होईल. झेपतील तेवढीच आश्वासनं लोकांना द्यावी असाही सल्ला दिला जातोय. कामाचे नियोजन नीट करावे, नाहीतर लोकांची गैरसमज वाढू शकतात. वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवावं. परिस्थिती आपल्या आटोक्यात नक्कीच येईल. त्यानंतर कन्या रास. कन्या राशीच्या लोकांनी प्रेमाच्या बाबतीत सावध राहावं असा सल्ला दिला जातोय. नोकरीत वर्चस्व राहील. मात्र अंतर्गत गटबाजीपासून स्वतःला दूर ठेवण्याची गरज आहे. सुरुवातीला जवळच्या प्रवासाचे योग येतील. विरोधकाच्या कारवाया सुरू राहतील. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची मदत मिळाल्याने परिस्थिती थोडी सुसह्य होईल. तरुण वर्गाला प्रेमात सावधपणे वागण्याची गरज आहे. कुणी मोहाच्या जाळ्यात अडकण्याचा प्रयत्न करेल त्यासाठी सुद्धा सावध राहावं. त्यानंतर तुळ रास. तुळ राशीच्या लोकांना आक्रमकता टाळण्याची गरज आहे. आजूबाजूच्या लोकांशी वाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी. मुलांशी संवाद ठेवावा. त्यांच्यावर अपेक्षांचं ओझं वाढवू नका. त्यांच्या अडचणी समजून घ्या. विद्यार्थ्यांनी चांगल्या तोड मित्रांच्या सहवासात राहावं. तब्येतीची काळजी घ्यावी. योजना गुप्त ठेवाव्या. अनुकूल वातावरण या काळामध्ये राहणार आहे. अनेक अडचणी दूर होणार आहेत आणि जीवनसाथीचा चांगला सहयोग सुद्धा यावर्षी तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लोकांना नवीन जबाबदाऱ्या मिळतील. ग्रहमानाची साथ राहील. मात्र फार मोठी जोखीम पत्करून चालणार नाही. सुरुवातीला जवळच्या प्रवासाचे योग येईल.
भावंडांच्या भेटीगाठी होतील. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील, मात्र मोठी गुंतवणूक करताना खबरदारी घ्यावी. घराच्या सजावटीकडे लक्ष द्यावं. एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. नोकरीत नवीन जबाबदारी मिळेल. सामाजिक मानसन्मान मिळेल, मात्र बोलण्यावर नियंत्रण ठेवावं. त्यानंतर धनुराशीच्या लोकांना नवी संधी मिळेल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. वडीलधाऱ्या मंडळींकडून मार्गदर्शन मिळेल. खाण्यापिण्याची चंगळ राहील. मोठ्या उलाढाली करण्याकडे कल राहील, मात्र फार मोठे धाडस करणं अडचणीत आणू शकते. त्यामुळे सावध राहावं. ताऊन सुलाखून निर्णय घ्यावेत. व्यवसायात पैसा अडकून पडणार नाही याची काळजी घ्यावी. भावंडांशी गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्यावी. जमिनीच्या व्यवहारात कागदपत्रे नीट वाचून घ्यावेत. हुरळून जाऊन झटपट करार करू नका. नोकरीत नवीन संधी या काळात तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर मकर राशीच्या लोकांच्या मनात अधिक आत्मविश्वास राहील. स्वतःकडे लक्ष देण्यासाठी ही वेळ उत्तम आहे. तशी वेळ सुद्धा मिळेल. नवीन ओळखी होतील, त्यातून फायदा होईल. वडिलोपार्जित संपत्तीची कामं होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. उत्तरार्धात व्यवसायात तेजी राहील. जवळच्या लोकांशी काही कारणाने गैरसमज होऊ शकतात याची काळजी घ्यावी. प्रवासात सतर्क राहावं. अनोळखी व्यक्तींना गोपनीय माहिती देऊ नये. परिचित व्यक्तींशीच खातरजमा करूनच ऑनलाईन व्यवहार करावेत. त्यानंतर कुंभ राशीच्या लोकांनी व्यवहार जपून करावेत. मनात आध्यात्मिक विचार राहतील. काहींना तीर्थयात्रा घडू शकतात. खर्चाचे प्रमाण वाढेल. कायद्याची बंधनं पाळावीत. फार दगदग करू नये. आरोग्याशी संबंधित काळजी घ्यावी. जीवनसाथीचे मन दुखावले जाणार नाही याचीही काळजी घ्यावी. शेवटच्या टप्प्यात आर्थिक उलाढाली करताना खबरदारी घ्यावी. कुणाला उसने पैसे देताना विचार करून घ्या. फोनवरून कोणाला OTP, पिन अशी माहिती देऊ नका, नाहीतर अडचणीत येऊ शकता. त्यानंतर मीन राशीच्या लोकांनी प्रेमात सावध राहावं. ऊन सावलीचा खेळ अनुभवायला या काळात मिळू शकतो. महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. जनसंपर्क चांगला राहील. हाती पैसा येईल. काही अडचणी येतील. कायद्याची बंधनं पाळण्यात हतगय करू नये. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावं. जीवनसाथीचे हट्ट पुरवावे लागतील. प्रेमात असणाऱ्यांनी सावधपणे वागावं. अडचणीतून मार्ग निघेलच. आणि शेवटी वडीलधाऱ्या मंडळींचा आशीर्वादही मिळेल. तर हे 13 महिन्यांचे मराठी नववर्ष 9 राशींना खूप चांगली सुरुवात देणार आहे. लक्ष्मीचं वरदान मिळणार आहे. पद, पैसा, प्रतिष्ठा आणि भरभराट देणार आहे. तर 3 राशी अशा आहेत ज्यांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातोय. ही संपूर्ण माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिष्य तज्ज्ञांवर आधारित असून या संदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणं उपयुक्त ठरू शकेल असं सांगितलं जात आहे. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.